श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे 8वे अवतार होते. ते एक महान योद्धा होते. तरीही कृष्णाच्या जीवनात एक वेळ अशी आली जेव्हा त्यांनी शत्रूशी लढण्याऐवजी मैदान सोडणे चांगले मानले होते. महाभारतासारख्या युद्धात पांडवांना जिंकवून देणारा आणि संपूर्ण जगाला गीतेचा उपदेश करणारा कृष्ण रणछोड कसा असू शकतो? यामागे एक गूढ कथा आहे. मगध राज्याचा शासक जरासंधाचे वडील राजा बृहद्रथ यांचा विवाह काशीच्या राजाच्या जुळ्या मुलींशी झाला होता. बृहद्रथ आपल्या दोन्ही पत्नीवर सारखेच प्रेम करत होता, परंतु त्याला पुत्र नव्हता. चंडकौशिक ऋषींनी त्याच्या राज्याला भेट दिली आणि राजाला वरदान म्हणून एक फळ दिले. राजाने आपल्या दोन्ही पत्नीमध्ये त्या फळाची समान वाटणी केली. लवकरच त्या दोन्ही राण्या गर्भवती झाल्या आणि त्यांनी मानवी शरीराच्या उजव्या आणि डाव्या अशा 2 भागांना जन्म दिला. हे दोनही निर्जीव भाग पाहण्यास अतिशय भयंकर वाटत होते. म्हणून दुःखाने बृहद्रथने त्यांना जंगलात टाकण्याचा आदेश दिला. जरा नावाच्या राक्षसीने ते दोनही भाग शोधून काढले आणि दोन्ही तुकडे तळहातावर ठेवून जोडले. आणि मूल जिवंत झाले तेव्हा मूल जोरात रडले. जरा त्याला राजाकडे घेऊन गेली. आपल्या मुलाला पाहून बृहद्रथला खूपच आनंद झाला. जरा असुरीच्या सन्मानार्थ त्या बाळाचे नाव जरासंध ठेवले. तोच जरासंध मोठा होऊन एक पराक्रमी सम्राट बनला. जरासंध हा मगध साम्राज्याचा शासक होता. कंस हा तुलनेने लहान मथुरा राज्याचा राजा होता. जरासंधाने एकदा कंसाच्या शौर्याबद्दल ऐकले आणि आपल्या दोन्ही मुलींचे कंसाबरोबर लग्न करून कंसाला आपले जावई बनवले. कृष्णाने नंतर मामा कंसला मारून त्याच्या अत्याचारातून सर्वांची सुटका केली. त्यामुळे दोन्ही मुली शोक करू लागल्या. आपल्या मुली विधवा झाल्यामुळे जरासंधला खूप राग आला आणि त्याने कृष्णाचा वध करून त्याचा बदला घेण्याचे ठरवले. जरासंधाने 17 वेळा मथुरेवर आक्रमण केले. सर्व 17 वेळा कृष्ण आणि बलरामाच्या हातून त्याचा पराभव झाला. प्रत्येक वेळी अनेक निष्पाप लोक मरण पावले. मथुरा एक कमकुवत साम्राज्य बनले होते. पण जरासंध अजूनही मथुरेवर पुन्हा एकदा हल्ला करून कृष्णाचे यादवकुळ कायमची संपवण्याची योजना आखत होता. म्हणून त्याने इतर अनेक राज्यांशी युती केली. ही बातमी जशी कृष्णाला मिळाली तसा तो चिंतित झाला. तो बलरामाला म्हणाला, आपण त्याला किती वेळा पराभूत केले हे महत्त्वाचे नाही. तो आपल्यासाठी येतच राहील, कारण त्याचे सैन्य खूप मोठे आहे आणि त्याची देशभर युती आहे. त्याला रोखण्यासाठी मलाच काहीतरी करावे लागेल. म्हणून कृष्णाने आपल्या प्रजेचे रक्षण करण्यासाठी उग्रसेन आणि बलरामाला त्यांच्या राज्याची राजधानी मथुरेहून नवीन शहरात हलवण्याची सूचना केली. यावर कोणीही सहमत झाले नाही. उग्रसेन म्हणाले, रणांगणातून पळून जाणे हा भ्याडपणा असेल. लोक तुला डरपोक आणि रणांगण सोडून गेलेला म्हणतील. ते तुझ्यासाठी लाजिरवाणे नाही का? कृष्ण म्हणाला, मला माझ्या प्रतिष्ठेपेक्षा आणि लोक मला काय नावं ठेवतील यापेक्षा माझ्या प्रिय लोकांची काळजी आहे. त्यांचं आयुष्य माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. बलराम म्हणाला, शूर लोक शेवटच्या श्वासापर्यंत लढतात. तेव्हा कृष्ण म्हणाला, युद्ध हा कधीही उपाय असू शकत नाही, कारण जरासंध हा मथुरेचा नाश करण्याचा निर्धार करत आहे. मला माझ्या जीवाची पर्वा नाही
परंतु मी माझ्या लोकांना मरताना आणि बेघर होताना पाहू शकत नाही. तेव्हा उग्रसेन म्हणाले, परंतु एवढ्या कमी कालावधीत नवीन शहर कसे निर्माण होईल? कृष्ण म्हणाला, मी अगोदरच वास्तुविशारद विश्वकर्माला नवीन शहर वसवण्याची विनंती केली होती. कृष्णाने आपल्यावर विश्वास ठेवण्यासाठी विश्वकर्माला उपस्थित राहण्याची आणि सर्वांना पटवून देण्याची विनंती केली. भगवान विश्वकर्मा प्रकट झाले आणि त्यांनी नवीन शहराची प्रतिमा दाखवली. उग्रसेन म्हणाले, कमी दिवसात नवीन शहर कसे काय बसवले जाईल? तेव्हा भगवान विश्वकर्मा म्हणाले, माननीय राजा, हे शहर आधीच बांधले गेले आहे आणि सध्या ते पाण्याखाली आहे. मला फक्त ते जमिनीवर आणायचे आहे. जर तुम्ही मला परवानगी दिली तरच. मग उग्रसेनने होकार दिला. त्यामुळे यादव वंशाची नवीन राजधानी द्वारका अस्तित्वात आली. प्रत्येकजण मथुरा सोडून द्वारकेला स्थायिक झाला. जरासंधाला मथुरेला आल्यानंतर रिकामे शहर दिसले. रागाच्या भरात त्याने मथुरा शहराला आग लावली. जरासंधाला वाटले की कृष्ण मरण पावला आहे, परंतु थोड्याच वेळात त्याला कळले की कृष्णाने फक्त आपली राजधानी बदलली आहे. आता जरासंधाने खूप विचार करून यवन देशाचा राजा कालयवन यालाही कृष्णाविरुद्धच्या आपल्या युद्धात सामील करून घेतले.